जिल्ह्यात 10 नगरपालिकांमध्ये निवडणुका होत आहेत। पैकी खोपोली या सर्वात मोठ्या नगरपालिकेत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार लढत होणार आहे। खरं तर या निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे आणि थोडक्यात आमदारकी हुकलेले सुधाकर घारे या दोघात कोण पॉवरफुल आहे हे ठरणार आहे। दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे। कर्जत विधानसभेच्या निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे आणि अपक्ष उमेदवार सुधाकर घारे आमने सामने आले होते। या निवडणुकीत घारे यांचा निसटता पराभव झाला। राष्ट्रवादीनं उमेदवारी न दिल्यानं त्यांचा विजय हुकला असं त्यांचे समर्थक मानतात। तर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी युक्तिधर्म न पाळता घारेंना आतून मदत केली असा आरोप यानंतर थोरवे सतत करत राहिले। यानंतरही आमदार महेंद्र थोरवे हे राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्यावर सतत टीका करत राहिले। थोरवेंनी मर्यादा ओलांडल्यानंतर तटकरेंनी घारे यांना पुन्हा राष्ट्रवादीत पावन करून घेतलं। यानंतर मात्र थोरवे यांच्या टीकेला घारेंकडून उत्तर मिळत राहिलं। राजकीय सभांमधून मोठमोठी आव्हानं या दोघांनी एकमेकांना दिली। मात्र निवडणुकीच्या रिंगणात जो जिंकतो तो सिकंदर असं मानलं जातं। ती ताकद दाखवण्याची संधी या दोघांना आहे। महेंद्र थोरवे बायचान्स आमदार झाले, घारे यांचे तसं ठाम मत आहे। यासाठी ते कोर्टापर्यंत जाऊन आले, तिथे त्यांना अपयश आलं। मात्र आपण काही अंशी योग्य आहोत हे जनतेच्या दरबारात दाखवून द्यायची संधी आता घारे यांना खोपोली नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं मिळाली आहे। यासाठी ते पराकाष्ठा करत आहेत। यासाठी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला सोबत घेण्यासही मागे पुढे पाहिलं नाही। राष्ट्रवादीनं ठाकरे गट शेकाप एकत्र करून परिवर्तन विकास आघाडी स्थापन केली आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ठाकरे गटाशी थोडंसं बिनसलं असलं तरी शिंदे गटाचा पराभव करायचा असेल तर राष्ट्रवादीसह ठाकरे आणि इतर आघाड्यांना एकत्र येणं क्रमप्राप्त आहे। त्यामुळे अंतिमतः त्यांच्यातील सूर जुळतील आणि राष्ट्रवादीकडून जुळवून घेतलं जाईल असा जाणकारांचा अंदाज आहे। थोरवे यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्याकडूनही या आघाडीचे हात बळकट केले जातील। शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनाही खोपोलीची निवडणूक जिंकणं महत्त्वाची आहे। विधानसभा निवडणुकीपासून थोरवे यांना घारे छळत आहेत। खोपोलीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा पराभव करून घारे आणि तटकरे या दोघांचंही तोंड बंद करण्याच्या तयारीत आमदार थोरवे आहेत। थोरवे यांना भाजप आरपीआय या मित्रपक्षांची साथ मिळणार आहे। भाजपला सोबत घेण्यासाठी घारेंनी जोरदार फिल्डिंग लावली होती, परंतु त्यांना यश आलं नाही। भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शिंदे गटाला साथ दिली असून दररोज खोपोलीत प्रचार रॅलीत फिरून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेताना ते दिसत आहेत। एकंदरीत खोपोली नगरपालिका निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। दोघेही नेते खोपोलीत ठाण मांडून बसलेत। मतदान आठवड्यावर आहे, कोण जिंकणार हे जनता ठरवणार। मात्र कोण किती पाण्यात आहे, थोरवे की घारे, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।